नमस्कार. काल मुंबई महापालिकेच्या एका रुग्णालयामध्ये अतिशय एक भयंकर प्रकार घडला आणि खूप अस्वस्थ झालो आज त्याचं लोकसत्तामध्ये आलेलं वृत्त वाचल्यानंतर. आणि मग या विषयावरती कुणाशी बोलावं त्याचा विचार करत बसलो आणि अर्थातच ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आपल्याला माहिती आहे ज्ञानेश महाराव यांच्या यापूर्वीसुद्धा आपण काही मुलाखती आपल्या अभिव्यक्ती चॅनलसाठी घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या विषयांवरच्या. मधल्या काळात त्यांच्यासोबत जे घडलं ते सुद्धा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याची मी आता इथे पुन्हा उजळणी करण्याची गरज नाही. परंतु महाराष्ट्राचा एक पुरोगामी आवाज, पुरोगामी विचार मांडणारा एक प्रमुख पत्रकार कुठेतरी त्यांच्या वाणीला, लेखणीला त्याच्यावरती अंकुश आणण्याचा प्रयत्न त्या सगळ्या गोष्टींमधून झाला असं बहुसंख्य पुरोगामी विचाराच्या लोकांचं म्हणणं पडलं. मी स्वतःही त्याच्याशी सहमत आहे. फार भीषण असा तो प्रकार घडल्यानंतर आज पहिल्यांदा महाराव सरांना प्रत्यक्ष भेटतोय. सर, खरं म्हणजे विषय वेगळा आहे, परंतु त्या सगळ्यातून बाहेर पडलात तुम्ही आता? नाही, पण मी अडकलोच नव्हतो ना, बाहेर काय पडणार. अच्छा. तसं गेले 30-35 वर्ष पत्रकारिता करत होतो, तो हे प्रसंग कायम येत गेले. मी पुरोगामी नाही आहे, मी प्रगतिशील आहे. अच्छा. प्रगतिशील विचार घेऊन चालणार आहे. आजच्यापेक्षा उद्याचा दिवस चांगला असला पाहिजे. मला खात्री आहे की आपल्याला एकाकी पाडून असा त्रास होऊ शकतो. हे आताच नाही, पहिल्यापासून आहे. 30-32 वर्ष ह्याच काय म्हणतात प्रकारातून गेलेलो आहे. पण सत्य आपल्या ताकदीने जातं. आपण जे बोललो नाही ते आपल्यावरती लादतात. हा नवीन तंत्र आहे सोशल मीडियाचं. मी काय म्हणत होतो की जे स्वामी समर्थाचं सोंग काढतात आणि टी व्हीवरती जे फिरतात त्यांच्याबद्दल मी बोलतो आहे. त्याबद्दल कोणाचं काही मत नाही आहे. मी त्याबद्दल बोललेलो आहे. स्वामी समर्थ प्रत्यक्षात काय जे असेल ते काय आम्ही बघितलेले नाही. पण आजची जी परिस्थिती आहे, जे बुवा मी आज बघितले, त्यावरून शीतावरनं भाताची परीक्षा करता येते. आता अनिरुद्ध बापू या तुमच्या सोशल मीडियातून दिसतात. ज्यांना स्वतःच्या शरीराचा ठिकाणा नाही आहे ते तुमचं काय भलं करू शकणार. नरेंद्र महाराज आहेत. मी त्यांचा आता मध्ये व्हिडिओ बघितला. ज्या दिवशी प्रबोधनकार ठाकरेंची जयंती होती 1996 त्याचवेळी त्यांच्या माणसांनी, दाभोळकरांची आणि त्यांची चर्चा होती नाणीजला. आमचाच जो पत्रकार होता मुकुंद कुळे आणि गणेश शिर्के नावाचा फोटोग्राफर होता, त्यांना अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली. आणि संध्याकाळी मी बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत प्रबोधनकारांच्याच विचारांना वाहिलेलं ते पुस्तक होतं बुवाबाजीवरती, आणि ज्यात नरेंद्र महाराज पण होता. त्याच्या पण भानगडी सांगितल्या. पण 30 वर्षामध्ये आता तो जगद्गुरू झालेला आहे. त्यामुळे ह्या होतच राहणार. त्याच्यामुळे आपण काम करत राहायचं, असे प्रसंग येणार. त्याच्यामुळे सत्य जास्त अधिक कडवेपणाने येतं ना. म्हणजे जे करणारे आले होते ते नंतर मला कळाले की ते भाजपचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते. आणि त्यांची जी काही बायको जी होती, पत्नी जी होती, त्यांनी तर शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवून फोटो काढलेले आहेत. त्याचप्रमाणे तो जो स्वतः आहे, ह्याला लंपट म्हणावं असंच आहे ना. ते पत्र आपल्या निरंजन टकलेंनी वाचून दाखवलेलं आहे. पत्रकार इतकी गलिच्छ पद्धतीची माणसं आपल्याला काय करणार आणि आपल्याला काय अंकुश ठेवणार. अंकुश ठेवला जात नाही. वाईट इतकंच वाटतं की ज्यांच्यासाठी आपण करतो, ह्या विचारातून बाहेर पडा आणि मोठं जग बघा, हे सांगण्याची तीच माणसं अजून आपलं काम कमी पडलेलं आहे. आपलं म्हणजे जे कोण काम करतात, आम्ही पत्रकार म्हणून काय लेखनातनं, वाणीतून, प्रत्यक्ष कलाकृतीतून आपण काय करू शकतो. त्यामुळे तिथे आपण कमी पडतो असं वाटतं. आणखीन परिस्थिती अशी आहे आता की कचरा खूप साठलेला आहे. त्यामुळे आम्हाला काम खूप आहे आता सफाईचं. ही परिस्थिती आहे. पण जसं तुम्ही म्हणालात, प्रगतिशील विचार, विज्ञानात आधारित विचार मांडण्याचं काम तुम्ही अखंडितपणे 40 वर्ष जवळजवळ करत आलात. चित्रलेखाचे स्टार्ट टू एंड संपादक राहिलात. तुमची लेखणी थांबल्यामुळे
महाराष्ट्राची जी सर्वांगीण अधोगती जी सुरू झाली त्यातली सामाजिक स्वरूपाची अधोगती अधिक वेगानं व्हायला लागली. तुमची लेखणी, तुमची वाणी हा एक मोठा आधार आणि मोठं मार्गदर्शन होतं या महाराष्ट्राचं. मला असं वाटतं की कोकिळा आपली, आपण गाते म्हणतो, कोकिळा गाते, खरं ती ओरडत असते. तिच्या तो दैनंदिन जीवनाचा भाग असतो, आपल्याला ती गाते वाटतं. मी जे काम केलं ते मला असं वाटतं की पत्रकारितेमध्ये जे सांगितलेलं आहे, सूत्र आहे, पत्रकारितेमधलं सूत्र असं आहे की कुत्रा जर माणसाला चावला तर ती बातमी होत नाही, पण माणूस जर कुत्र्याला चावला तर बातमी होते. बरोबर. आणखीन किंवा पत्रकारिता सुरू होते. मला असं वाटतं की दोघं एकमेकांना आता चावत नाही, दोघांची युती झालेली आहे, त्याची बातमी आपण केली पाहिजे. माणूस पण कुत्र्याला चावत नाही आणि कुत्रा पण माणसाला चावत नाही, अशी युती झालेली आहे. आणि त्या युतीतून अनेक प्रसंग आता येतात असं वाटतं. आणि त्यावेळी लिहिलेलं आहे ना मी. आणि असं पण नाही की मी माझ्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाली आणि मी रिटायर झालो, असं काही नाही आहे. 3 वर्ष जास्तीची केली आहेत ना. पण 3 वर्ष जास्ती करून आणि आपण केल्यामुळे एक होतं की संपर्क असायचा लोकांचा माझ्याशी, किंवा माझं त्या दिशेने नजर असायची. आणखीन मला असं वाटायचं की आपण जर विज्ञानाच्या इतके जवळ आहोत आता, म्हणजे विज्ञान बायपास होऊन जातं हृदयातून. आपल्या डोकी बिघडलेली असेल तर ती रिपेअर पण करतात, जे कोमामध्ये गेलेल्या माणसाला पण शुद्धीत आणू शकतात, इतकं विज्ञान झालेलं आहे. मग ते सगळं वापरायचं आणि प्रत्यक्षात त्याच्या विसंगत विपरीत वागतात का लोक, आणि ऐकत का नाही? जोपर्यंत त्यांचं नुकसान होत नाही तोपर्यंत ते ऐकत नाही. हे दारुड्यासारखंच आहे. देव, दुवा आणि दारू एकच समान आहे, हे पहिल्यापासून सांगतोय. आणि अनेक संत सुधारकांनी आपल्या हेच सांगितलेलं आहे. देव, दुवा आणि दारू ह्याची नशाच माणसाला असते. आणि त्याला अमुक एक धर्म अपवाद आहे, विपवाद आहे असं नाही, सगळं आहे. पण मला असं वाटतं की आपला हिंदू धर्म आहे तो चांगला असावा, इतरांसारखा कशाला असावा. आसाराम बापू आणखीन तो जेव्हा जोरात होता, म्हणजे आता तुरुंगातनं आता ह्याच्यामध्ये आलेलं आहे बाहेर पॅरोलवरती, तर त्यावेळी एक मला वाटतं 8-9 सालातली गोष्ट असेल किंवा त्याच्यानंतरची थोडीशी, 12 सालात तो 2012 पकडलं त्यांना तुरुंगामध्ये. आणि त्यांना असं वाटलं मोदी सरकार आल्यानंतर आता त्याला सोडतील. तर मी एक चित्रलेखामध्ये फोटो छापला होता आणि त्याच्यावरती लिहिलं पण होतं, उद्धव ठाकरे बसलेले आहेत, आसारामचं प्रवचन चालू आहे, कलिना किंवा त्या बाजूच्या भागामध्ये सांताक्रूजमध्ये ते पेंडॉल होतं. आसाराम समोर हे करतोय, प्रवचन करतो, आणि समोर उद्धव ठाकरे आणि बाजूला कृपाशंकर, जो आता करप्शनच्या ईडीची केस लागल्यानंतर BJPमध्ये गेला, तो कृपाशंकर. 400 कोटीचं त्याचं गडबड होती ती. तर त्या दोघांना धरून मी लेख लिहिला होता. आणखीन हा माणूस तुरुंगातच जाण्याच्या लायकीचा कसा आहे ह्याचे अनेक पुरावे दिले होते. ते लिहिल्यानंतर काही इथले शिवसैनिक होते, ते आले. त्यांच्याबरोबर एक मध्य प्रदेशातून माणूस होता जो आसारामचा बिझनेस सगळा चालवायचा. तर त्याच्याशी तो मला जरा अद्वा बोलले की तुम्ही चूक करता, धर्माविरुद्ध काम करतात. म्हटलं ते धर्मासाठी काम करतात. म्हटलं आम्ही धर्मासाठी काम करतोय, तो धर्मविरोधी राहतोय, तो चुकीचं वागतोय. हिंदुस्थान आहे, हिंदुस्थानामध्ये हिंदूच बळकट राहणार आणि बहुसंख्य असतात, त्यांच्या जबाबदाऱ्या असतात. खूप आम्ही चर्चा केली, 1 तास झाला. मी त्याला सांगितलं अजून भरपूर माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत, मटेरियल आहे, मी छापलं नाही कारण मी आतापर्यंत जे काम लेखन केलं किंवा माझ्या बोलण्यातून मी कमरेखाली कधी बिलो द बेल्ट कधी गेलो नाही आणि जाणार पण नाही. परंतु ते सांगून काय त्याचं हे नाही झालं. 1 तासभर होते, काय अद्वा अजून काय बोलून जरा धमकी वजा बोलून गेले. माझ्यासाठी काय हे नवीन नव्हतं, कारण हे राजकारण समाजकारणाशी संबंधित असलेले विषय आहे. आणि नंतर आसाराम पकडला गेला. पकडला गेल्यानंतर एक 6 महिन्यांनी तोच माणूस आला. त्यावेळी त्याच्याबरोबर 5-6 माणसं नव्हती, फक्त जो इकडचा लोकल जो शिवसैनिक होता तो आला. आणखीन बसले. त्याचा चेहरा बघितल्यानंतर असं मला वाटलं की त्याला काय अजून काय वेगळं सांगायचं आहे म्हणून. तर मी त्याला विचारलं की और कुछ बोलने का है का, बहुत दिन के बाद आया. 1-1.5 वर्ष गेलं होतं त्याच्यात. तर म्हणाले नाही, कुछ बात करना है लेकिन मेरे समझ में नहीं आता है कि हम क्या कैसे बोलू. तर मी सांगितलं त्यांना बोला तुम्ही. आणि त्या बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं
की मी मागे तुमच्याकडे आलो 1 वर्षापूर्वी आणि तुम्हाला नको ते बोललो मी. खरं तुम्ही माझे डोळे उघडलेले होते, लाखो लोकांचे तुम्ही डोळे उघडलेले असणार. तर जी 2 मुलींवरती बलात्कार झाला म्हणून आसाराम आतमध्ये गेलेला आहे, त्याच्यातली जी एक मुलगी आहे ती माझी पुतणी आहे. अरे बापरे. हे त्याच्यावरती स्वतःवरती बेतल्यानंतर त्याला शरम वाटायला लागली. अब मैं उनको छोडेगा नाही. म्हटलं काय ती गरज नाही. पांडुरंग शास्त्रीच्या संदर्भात सुद्धा आम्ही केलं त्यावेळी हेच होतं. आधी यायची लोक, त्या मालकाला भेटायची, मालक नंतर सांगायचे की महारावजी बघा याचं काय असेल ते. मग मी सांगायचो की पत्रकाराला तुमच्यासारखं दिसत नाही, तुम्हाला तो भरतकाम केलेला रुमाल दिसतो, आम्ही तो रुमाल उलगट गुलाब असतो, ताजमहाल असतो, अजून कोणाचा फोटो असतो, चित्र असतं, आम्ही ते उलगडतो आणि मागचे धागे तपासतो. आम्हाला प्लेटमध्ये चांदीची प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये कुठलं खाणं हे महत्त्वाचं नाही आहे, त्याचं किचन कसं आहे ते आम्ही बघतो. पत्रकाराची दृष्टी तितकी भेदक असली पाहिजे. आणि ते बघितल्यानंतर लक्षात आलं की देश पातळीवरती असेल किंवा अगदी गल्ली पातळीवरती असेल, गेल्या 14-15 वर्षामध्ये किंवा अजून त्याच्या आधीपासून बाबरी मशीदचं त्यांनी आंदोलन, बाबरी मंदिर मशीदवाद सुरू केल्यापासून त्यांनी लोकांना भडकवून टाकलेलं आहे. आणि आपल्याकडे काही कमी देवदेवता नाही, 33 कोटी आहे, हजारो व्रतं आहेत. आणि त्या व्रतांवरती प्रबोधनकारांनी तर खूप छान लिहिलेलं आहे. शनी महात्मे नावाचं त्यांचं पुस्तकच आहे, खूप प्रचंड लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे ती लोकं आली आणखीन गेली. आम्ही पण काय, माझं स्वतःचं तर काहीच नाही आहे. त्यांनी सांगितलेले जे संदर्भ आहेत ते मी, त्यांचं लेखन असेल, मग महात्मा फुलेंचं असेल, विठ्ठल रामजी शिंदेंचं असेल, लोकहितवादी देशमुखांचं असेल, आगरकरांचं असेल, टिळकांचं सुद्धा असेल, अगदी सावरकरांचं पण मी घेतलेलं आहे की सावरकरांचं तरी ऐका ना. मग त्यांचंही ऐकायचं नाही. त्यांनी सांगितलं एक वेळ देशाच्या गायीची थोडी हत्या झाली तरी चालेल, पण देशाच्या बुद्धीची तुम्ही हत्या करू नका. त्यांनी हत्या करून मोकळे झालेले. पण सर, वर्षानुवर्ष जवळपास 4 दशकांची पत्रकारिता आहे तुमची. अशाच प्रकारे समाज प्रबोधन करणारी, आपल्या सगळ्या सुधारकांचा, आपल्या सगळ्या संतांचा विचार, तो वैचारिक वारसा तुम्ही पुढे नेला. आणि तरीसुद्धा आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती पाहताना मग कुठे कधी वैषम्य दाटून येत नाही, वाटत नाही मला वाटत. कारण ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती अजून काय असू शकत नाही. कारण आता एक्स्ट्रीम झालेलं आहे ना. त्या ज्या कस्तुरबा महापालिकेचं रुग्णालय आहे त्याच्यातल्या कुठल्या नर्स आहेत म्हणजे किमान 12वी शिकलेली तर असेल, 12वी शिकलेली किंवा अजून काही पुढे कोर्स केलेला असेल, सुशिक्षित असेल, नर्स असेल तर, किंवा अगदी सफाई कामगार जरी असेल तर तो आज 10वी-12वी शिकलेला असतो. आणि त्याला त्यांच्या तिकडचा कोण कक्ष अधिकारी आहे. ती घटना पहिले सांगतो सर, 1 मिनिट. मी सुरुवातीला प्रस्तावनेत उल्लेख केला की मुंबईत एक भयंकर घटना घडली. तर कस्तुरबा रुग्णालयाचे एक कक्ष अधिकारी होते, डॉक्टर राजेंद्र कदम त्यांचं नाव. ते या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला निवृत्त झाले वयोमानानुसार. आणि बऱ्याच ठिकाणी ती प्रथा असते की जी चांगली माणसं असतात, वाचनावरती ज्यांचा विश्वास असतो, वाचनाच्या प्रसारासाठी राबत असतात, ते आपल्या निवृत्तीच्या कार्यक्रमात लोकांना पुस्तकं वाटप वगैरे करतात. तसं त्या राजेंद्र कदमांनी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं वाटली आपल्या स्टाफला. आणि त्या पुस्तकांमध्ये आपल्याला माहिती आहे की देवळाचा धर्म, धर्माची देवळे आणि अशा प्रकारचे प्रखर विचार प्रबोधनकारांनी मांडलेले आहेत. तर त्या विचारांनी त्यांच्या स्टाफमधल्या काही स्त्रिया दुखवल्या गेल्या आणि त्यांनी ती प्रबोधनकारांची पुस्तकं त्या कदमांच्या अंगावर फेकून मारली, असं त्या वृत्तामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे प्रबोधनकारांचा अवमान तर केलाच, त्या कदमांचाही अवमान त्यातून झाला. आणि असा तो भयानक प्रकार घडला. आता ते पोलीस स्टेशनपर्यंत सगळं गेलेलं आहे आणि त्याच विषयावरती चर्चा करायची होती. आता तुम्ही बोला, तुम्ही त्याच्यावरती आला. हां, तर तिथे का तसं झालं, ती घटना का घडली, तर त्याला कारणच आहे ना की मुळात काही माहिती नाही. हे फक्त शिकलेली लोक आहेत आणि इतके नालायक आहेत. मी सांगतो, नालायक हा शब्दापेक्षा वेगळा शब्द वापरता आला तर मला खूप आवडलं असतं. परंतु आपण ज्याचे लाभार्थी आहोत त्या विचाराशीच मुळात गद्दारी करायची. म्हणजे आज ज्या स्त्रिया ज्या शिकलेल्या आहेत, आज त्या नोकरीला आलेल्या आहेत, त्यांना आज मोकळेपणा आहे, ते महात्मा फुलेंमुळे, सावित्रीबाई फुलेमुळे. सावित्रीचं वटसावित्रीचं व्रत केलं म्हणून नाही आहे,
त्या शिकलेली बाई जी पहिली सावित्रीबाई फुले ज्या होत्या त्या जाताना शाळेत जाताना पहिली विद्यार्थिनी आणि पहिली शिक्षिका, ही पहिली विद्यार्थी आणि शिक्षिका कशी जायची तर शाळेत जाताना एक लुगडं घेऊन, एक्स्ट्रा लुगडं घेऊन जायची बकोटीला. आणखीन रस्त्यावरती जाताना त्यांना शेणगोळे फेकायचे, दगड मारायचे, त्या रक्तबंबाळ व्हायच्या, सगळं अंगावरती घाण असायची. त्या शाळेत आडोशाला जायच्या आणि बरोबर आणलेलं लुगडं बदलायच्या आणि मग वर्गात शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी जायच्या. ही पहिली शिक्षिका अशी होती. त्या वटसावित्रीच्या फेऱ्या मारत बसलेल्या नाही आहेत, पुराण कथेतल्या भाकडकथा घेऊन झालेल्या नाही आहेत. हे जे पुस्तक आहे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, हे आता छोटं पुस्तक आहे 20 पानांचं, पण अत्यंत विचाराची प्रचंड ताकद असलेलं प्रबोधनकारांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. म्हणजे महात्मा फुलेंच्या विचारातून जी माणसं मोठी तयार झाली, भाऊराव पाटील, क्रांतीवीर नाना पाटील, विठ्ठलरामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, किंवा आपले प्रबोधनकार ठाकरे, राजश्री शाहू महाराज, किंवा आपले नरेश, बडोदा नरेश, सयाजीराव गायकवाड, एकापेक्षा एक माणसं तयार झाली. त्यांच्यातून असे करणारे, जे बाईने कोणी ते पुस्तक फेकलेलं असेल की नाही, बेअकली बाई आहे ती. ज्यांच्या विचारातून इतकी माणसं तयार मोठी होतात, ज्यांच्या विचारातून, प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारातून बाबासाहेब आंबेडकरांना हिंमत मिळाली, कर्मवीर भाऊराव पाटलांना हिंमत मिळाली, अनेक नाटककार तयार झाले, अनेक समाजसेवक तयार झाले. त्यांनी समाजावरती उपचार केला. आणि कोण ती नर्स असेल किंवा कोण त्याच्यातला जो स्टाफ असेल की जे तुम्ही रुग्णाच्या सेवेमध्ये आहात, मग तुम्हाला हे कळत का नाही? आपल्याला इथपर्यंत आणलं कोणी? ह्या लोकांनी आणलेलं आहे. तुमच्या गल्लीतल्या कुठल्या देवदेवतांनी आणलेलं नाही, कुठल्या गावच्या जागरूक देवतेने आणलेलं नाही आहे. ह्या सगळ्या ज्या व्यवस्था केलेल्या आहेत निर्माण, ज्या विज्ञानाच्या बळावरती आणखीन माणसाला प्रगतिशील बनवण्याचं काम त्या ह्या लोकांनी केलेलं आहे. नाहीतर तुम्ही भटी व्यवस्थेमध्ये अडकलाच होता. चूल मूल याच्या पलीकडे काही नव्हतं. स्त्रिया घराबाहेर पडल्या त्याला कारणच मुळात ही लोक आहेत ना. ह्या प्रबोधनकारांनी असं लिहिलेलं आहे, बोललेले आहेत ते. म्हणजे 89 वर्षाचे होते, त्या बाईचा कुठे सासरा असेल, वडील असेल, तो असा विचार करू शकतो का सांगा? 73 सालामध्ये प्रबोधनकार ठाकरे गेले. त्याच्या 2 महिने आधी म्हणजे 17 सप्टेंबर 1973 सालामध्ये त्यांचं शेवटचं पुस्तक तयार झालं, माझी जीवनगाथा म्हणून. त्यांनी मार्मिकमधनं 10-12 वर्ष जे लेखन केलं होतं, आपल्या आठवणी होतं, त्याचं संग्रहित केलेलं पुस्तक. आणि ऊठ मराठ्या ऊठ म्हणून त्यांचं एक दुसरं पुस्तक आहे, ते पुस्तक होतं. तर त्याच्या वयाच्या 89व्या वर्षी ते काय बोलतात, ह्या बायकांनी, स्त्रियांनी, खरंच मुलींनी लक्षात ठेवलं पाहिजे की आज असा नेता, असा विचार कोण मांडणारा हिंमतबाज आहे का? ते लिहिलेलं त्यांनी वयाच्या 1915 सालापासून आहे, वयाच्या 30 वर्षापासून. मोठं आयुष्य त्यांचं आहे. ते असं लिहितात की मी वेगवेगळ्या विषयांनी काम केलं, वेगवेगळ्या विषयावरती काम केलं, पण विशेषतः महिलांच्या उद्धारासाठी प्रचंड मोठं काम केलं. त्यांच्या गावामध्ये पनवेलला असताना ते लहान होते शाळेमध्ये. आणखीन त्यांची एक मैत्रीण होती, म्हणजे वर्गमैत्रीण. मोठे झाले नंतर, 7वीला असताना वर्गात होती, तळेकर नावाची. तर तिचं लग्न 17 वर्षाची झाल्यानंतर 70 वर्षाच्या म्हाताऱ्याशी करत होते तिचे वडील. तर ह्यांनी जाऊन तिथे संपूर्ण मांडव जाळलेला आहे. जे हुंडा होते, आता हुंडाबंदी कायदाच आलेला आहे, तर ते हुंडा असा घेणारा जर कोणी असायचा, मुलींकडनं मुलीच्या बापाकडनं हुंडा घेणारा असायचा असेल तर ते गाढव घेऊन जायचे. आणखीन मला आमचे सगळे मित्रमंडळी आमच्या गाढवाला भेटायला आलो म्हणून. इतका तो माहितो. ह्याच्या बापानी जर हिच्या कोण जो फेकणारे असेल, त्यांच्या बापानी वडला आईनी जर हुंडा दिलेला नसेल मुलांनी आणखीन भावानी, तर ते प्रबोधनकार ठाकरेंमुळे. तर वयाच्या 89व्या वर्षी ते लिहितात की स्त्रिया इतक्या शिकल्या पाहिजे, इतक्या शिकल्या पाहिजे, इतक्या पुढे गेल्या पाहिजेत. त्यांनी खूप सोसलेलं आहे. त्या इतक्या पुढे गेल्या पाहिजेत की त्यांनी असं वागलं पाहिजे की पुरुषांना वाटलं पाहिजे की त्या आपल्यावरती सूड उगवतात. तर असा बेवकूफसारखा सूर उगवतात का ते पुरुषाच्या अंगावरती प्रबोधनकारांचे विचार फेकण्याचं? हे बळ त्या प्रबोधनकारांनी दिलेलं आहे. हे माहिती नाही, कारण तुम्ही यात्रा जत्रा आणखीन फत्तरी देवदेवतांच्या पलीकडे गेलेलाच नाही आहेत ना.
ह्याच्या पलीकडे गेलं तर तुम्हाला जग दिसेल ना. त्यांना आता ज्या माहिती कोण आहे की आपलं ते स्वामी स्वामी किंवा अजून काय करणारे जे असतात, बुवा बापू बिपू, ह्यांचे नेते जे तुम्हाला फसवतायत नेतेच तुम्हाला, ते आपल्या आपल्या ठिकाणी कोण असतील, साईबाबा असतील कोण, ते गेले. त्यांच्यावरती चाललेला हा बाजार आहे आणि त्या बाजारातली ही गिराईकं आहे. खरं. आणि पहिलं म्हणजे त्यांना सांगणारा कोण नाही, जाब विचारणारा कोण नाही. आता ह्या विषयावरती जिथे बातमी आली तिथे अग्रलेख येणार नाहीये. ह्याच्यावरती जे सामनाचं मुखपत्र आहे, मला खूप शंका आहे की तिथे त्याच्यावरती सविस्तर काय येईल बिल का म्हणून, कारण त्यांना नकोच आहे ना प्रबोधनकार. ह्या प्रबोधनकारांनी लिहिलेलं आहे या देशातला तरुण स्वयंप्रज्ञेनी म्हणजे स्वतःच्या अकलेनी, दुसऱ्याच्या अकलेनी नाही, स्वतःच्या अकलेनी जेव्हा विचार करेल तेव्हा त्याच्या विचाराचा पहिला हातोडा देवावरती आणि देवळावरती पडेल. हे 1926 सालामध्ये लिहिलेलं आहे. कर्मठता भयानक, सनातनी वृत्ती इतकं असताना त्यांनी अस्पृश्यता असेल, ह्या अंधश्रद्धा असेल, त्याच्या प्रचंड ताकदीने ते उभे राहिले. इतकं असून आज जर कुठली जर स्त्री जर अशा पद्धतीने महिला जर असं फेकत असेल, त्यांनी विचाराशी केलेली गद्दारी आहे ना. म्हणजे तो माणूस जो कोण डॉक्टर कदम असतील किंवा कक्ष अधिकारी ज्यांचं नाव आहे राजेंद्र कदम, त्यांनी चांगलं तुमच्याकडे दिलंय, तुम्हाला सोन्यातला आणि दगडातला फरक कळत नाही, हाच तुमचा प्रॉब्लेम आहे ना. बरोबर, खरं आहे. फक्त आपण नोकरी करतो म्हणजे सगळी अक्कल आली असं नाहीये, किंवा आपण एक विशिष्ट पदावरती आहे म्हणजे सगळं समजलं असं नाहीये. नाही, आम्हालाही समजलं नाही, पण ज्या तशा पद्धतीने विचार केलेले आहेत, जी माणसं टिकून आहेत. आज महात्मा फुले 150 गेल्यानंतर 150 वर्षानंतर सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं. ही ताकद आहे ना त्यांच्या विचारांची, त्याचे लाभार्थी आहेत तुम्ही. बघू आपण या प्रकरणात पुढे काय होतं. पण सर, ज्या पद्धतीने म्हणजे प्रबोधनकारांचे सगळे महत्वाचे विचार तुम्ही संकलित करून प्रकाशित केलेले आहेत, तुम्ही त्याची पुस्तकं प्रकाशित आणि संकलित केले आणि ते बाळासाहेबांचेच हस्ते प्रकाशित केले. आणि अगदी म्हणजे बाळासाहेब हिंदुत्वाच्या ताकदीने जेव्हा हे होत होते की हिंदुत्व म्हणजे सगळं सबकुच, त्यावेळी त्यांना सांगितलेलं पण आहे की प्रबोधनकार कसे होते ते तुम्हीच सांगा. आणि ते भाषण संपूर्ण पुस्तकामध्ये सुद्धा आहे. आणि आता मला लवकरात लवकर मला वाटतं ते व्हिज्युअल येईल. म्हणजे बाळासाहेब आता जे म्हणतात की शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून दूर केली, तर बाळासाहेबांचे विचार सत्तेत असताना, मी परत सांगतोय की 96 सालात सत्ता होती, सत्तेत असताना त्यांनी प्रबोधनकार ठाकरे काय सांगितलं ते महत्त्वाचं आहे. आणि तेवढे प्रबोधनकार आजही उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंनी स्वीकारलेले नाहीत. तेच सर मला विचारायचं, हे इतके जाज्वल्य विचार आहेत प्रबोधनकारांचे, हे जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले, प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचले असते, तर आज राज्याची ही जी आत्ताची परिस्थिती आपण पाहतो दयनीय, ती झाली नसते असं वाटतं. कुठे कोण कमी पडलं? मी गंमत म्हणून असं नाही सांगत, पण वास्तव सांगतो. पण मी गंमतच म्हणतो, कारण का माहिती आहे की शेवटी काय आपण विचार करायचा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आपले नरेंद्र दाभोळकर आहे, जेव्हा ते शनी शिंगणापूरला गेले, बरोबर आपले श्रीराम लागू पण होते. आणखीन तिकडे गेल्यानंतर स्त्रियांना पण तिथे प्रवेश मिळावा असं होतं. तर त्याच्यावरती मी प्रचंड टीका केली होती, कारण तिथे ओले त्यांनी जावं लागायचं. म्हणजे आधी आंघोळ करायची आणि जायचं. आता मग माझ्याबरोबर आणि ते एक काय लोटाभर तेल ओतायचं. ते आता पुरुष जात होते, त्यांचा मूर्खपणा त्यांच्यापर्यंत राहिला. माझं असं म्हणणं होतं की तुम्ही पुरुषांना असं सांगत का नाही की जिथे तुमच्या आईला जाता येत नाही, जिथे तुमच्या बहिणीला जाता येत नाही, जिथे तुमच्या बायकोला जाता येत नाही, जिथे प्रेयसीला जाता येत नाही, तिथे आपण जायचं नाही. बरोबर. असं करायचं की चला बायकांनो, आपण आपण लोटा ओतायला तेलाचा जाऊया, म्हणजे ओले त्या बायका दिसणार आणि एका लोटाच्या इथे 4 लोटी पडणार. न बायको आली, तिची 2 पोरं आली, म्हणजे चौपट तेल वाया घालवायचं ना. त्याच्यावरती प्रचंड मी टीका केली. टीका केल्यानंतर नरेंद्र दाभोळकर, आणखीन हे 2003-04ची गोष्ट असेल, आणि त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे देशपांडे नावाचे जे आहेत ते चित्रलेखाच्या ऑफिसमध्ये आले होते. आणि त्यांना सांगितलं, चर्चा झाली आमची. म्हटलं माझं मत असं आहे
त्यांच्या अंगावरती शाई बी फेकली होती, आणखीन त्यांना निषेध केला होता, असं बरंच झालं. तर ते झाल्यानंतर ऑफिसमध्ये आल्यानंतर ते चर्चा करायला लागले. म्हटलं तुम्ही हे सगळं सांगता तर तुम्ही प्रबोधनकार का नाही सांगत? हे सगळे विचार आपले असण्यापेक्षा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील काय बोलतात हे लिहा ना. त्यांनी शनी महात्म्य लिहिलेलं आहे, बरोबर. त्यांनी अजून काय ते बाकी या सगळ्या थोतांडांवरती लिहिलेलं आहे. त्यांना त्यांचा आरसा दाखवा ना. हिंदू हृदय सम्राटांचे वडील काय बोलतात, आपल्याला काय बाकीचं सांगायची गरज आहे. म्हटलं त्याच्यामध्ये त्यांच्या एका याच्यामध्ये लिहिलंय, देव देवळे भटी सापळे घातक झाले देशा, देव देवळे भटी सापळे घातक झाले देशा, उलतुनी पाडा तोडून टाका वाचवा देशाच्या नाशा. जो आज देशाचा नाश चाललाय हे त्यांनी 100 वर्षापूर्वी सांगितलं. आणि पुढे सांगितलं, धर्मा वाचून प्राण न जाई. धर्म म्हणजे नीती, जे तुम्ही धर्माची जी कर्तव्य आहे, माणुसकीचं कर्तव्य आहे, माणूस म्हणून करायचं, त्याला बाकीचं इस्लाम हिंदू बिंदू हे सगळे लेबल आहेत. ती मुळात माणूस म्हणून मी धर्म पाळायचा आहे जो आहे. धर्मा वाचून प्राण न जाई, देवा विण नच अडते. देवा वाचून काही अडत नाही. आत्मशक्ती खंबीर तयांच्या त्रिभुवन पाया पडते. लोकांना हिंमत द्यायची असेल इतकं छान पद्धतीने लिहिलेलं आहे, इतकं हे विचार पोचवलं. पण आता अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचं इतकं म्हणजे मी वास्तव सांगितलं तुम्हाला, काय मला काय त्याच्याबद्दल ते गेलेले आहेत, वाईटच झालेलं आहे. उलट आम्हाला खूप चांगलं प्रत्यक्ष काम करणारा माणूस गेले. मला नेहमी प्रश्न पडायचा की हे बाळासाहेब ठाकरे का नाही सांगत, हे सामना किंवा मार्मिकमधनं असं काय येत नाही. काही इतरांनी लिहायची गरज नाही, त्यांचं आहे ते छापा, आजही उपयोगाचं आहे. बरोबर. आजही उपयोगाचं आहे. पण आपण टाकतो का? तर आपल्या राजकारणात समाजकारणामध्ये ते पटत नाही, जमत नाही. म्हणून मला असं वाटतं की देवळांचा धर्म, धर्माची देवळे तर जबरदस्त पुस्तक आहे. ते 20 पानाच्या पुस्तकामध्ये आजचं सगळी बनवाबनवी त्याच्यामध्ये. भक्त असलंच पाहिजे, भक्ती केलीच पाहिजे. आपलं ह्यांचं तर आहेच ना, भक्ती हे फूल आहे आपलं. आणखी तिथे वैराग्य केवळ तेथेची फुलं एकनाथांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आणि त्याचा संबंध ज्ञानाशी आहे. भक्तीने ज्ञानाला दिले मान, त्याला जो मान दिलेला आहे त्याचं महात्म्य वाढवले, ज्ञानाने वाढवलेले आहे. ते आपण त्याच्यामध्ये ज्ञान नसेल, आपण अज्ञानाचे जर पायीक होऊन जर हे फेकमफेक करणार असेल तर उपयोगच नाही ना काय. हे संतांचं सुद्धा ह्या लोकांनी काही वाचलेलं नाहीये. पण इतरत्र पेपरवाले प्रबोधनकार ठाकरे संदर्भाला सुद्धा घेत नाही. तो संदर्भासाठी आपण वापरतो. मी तेवढंच केलं ना त्या काळामध्ये. मी जेव्हा पत्रकारिता करत होतो तेव्हा मला प्रबोधनकार ठाकरे मुळातच हे बाळासाहेबांनी दिलेलं मला पुस्तक आहे. म्हणजे त्यांची पुस्तकं, म्हणजे मी 1-2 झाल्यानंतर त्यांनी सांगितलं ही बाकीची पुस्तकं आहेत ती पण वाचा तुम्ही त्यांच्या. आणि ती वाचली आणि लक्षात आलं की 100 वर्षापूर्वी माणूस जो सांगतोय ते अजून आपल्याला समजत नसेल तर अजून किती वर्षांनी कळणार. मग आपल्याला काहीच कळत नाही ना. अमेरिकेमध्ये टॅरिफमध्ये वाढ केली तर आपलं काय नुकसान आहे, कळणारच नाही. आपल्या जमिनी आहेत, आपल्याला कोण देतं जास्त, म्हणजे भंडारा मिळतो कसा, कुठून पैसा आणला त्याचाही विचार करायचा नाही. आपली 150 स्क्वेअर फूट जागा असेल, त्या 150 स्क्वेअर फूट जागेच्या पलीकडे बिल्डर आपल्याला 600 स्क्वेअर फूट जागा देतो. तो का देतो हेही याचा हिशोब नाही. म्हणजे याचा अर्थ जर आपल्याला इतकं देत असेल तर कमवत किती असेल, आणि कमवण्यासाठी मराठी माणसाकडे तो पैसा आहे का, मग बाहेरचे येणारच ना. ह्या सगळ्याला एकाला एक सगळा तो विषय आहे. आणि मला असं वाटतं की ते आतापर्यंत लोक त्याच्या बाबतीत गंभीर नाही आहेत. त्यांचा नाश अटळ आहे. मला असं आज जे आम्हाला कोणी टीका केली, आता हे बोलल्यानंतर सुद्धा येईलच. माझं म्हणणं की वर्षानंतर तो बदलेल. विशेषतः मराठी माणसं जी आहे ना ती दगडी कोळशासारखी आहे. दगडी कोळशासारखी म्हणजे आधी पेटत नाही आणि एकदा पेटली की विजता विजत नाही. फक्त आता धर्मवादाने पेटलेली आहे. ती जेव्हा ज्ञानी होतील आणि ज्ञानवादाने पेटतील तेव्हा त्यांची गुलामी त्याच्यामध्ये खाक होईल. पण ही आशा दिसते तुम्हाला, ही शक्यता वाटते? हो, त्यांना व्हायलाच लागेल. नाही तर कुत्र्या मांजराचं जीवन जगावं लागेल. त्याच्यामध्ये कोणी सुटणार नाही. धर्मवाद इतका वाईट असतो. धर्मवाद असतो तो पहिल्यांदा आपलीच माणसं खातो. आज आम्ही भटवाद म्हणतो, ब्राह्मणवाद म्हणतो. बहुजन ब्राह्मणेतर समाजाच्या बायका ज्या होत्या त्या बोडखिणी नव्हत्या.
त्यांच्यामध्ये मराठापासून सगळ्या जातींमध्ये दुसरी लग्न होऊन जायची पटकन. पण ज्या बोडकेणी ज्या होत्या त्या बिचारा अशाच कुजत पडायच्या ब्राह्मण समाजातल्या. आगरकरांनी त्याच्यावरती काम केलं आणि त्यांना साथ देण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. बरोबर. हे आजच्या ब्राह्मण स्त्रियांना पण माहिती नसेल, आणि त्या माहिती असल्या असत्या तर ह्या कर्मकांडामध्ये गुंतल्या नसत्या, अथर्व शीर्ष सांगत किंवा अजून काय ते कसलं कसलं काहीतरी करत. हे दिसत का नाही लोकांना? म्हणजे आजच्याच याच हे बातमी ज्या पेपरात आहे त्याच पेपरामध्ये एक बातमी आहे की कुंभमेळा जो आता नाशिकला होणार आहे त्याच्या पूर्वतयारीची काल मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतली आणि कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही अशी त्यांना पूर्ण खात्री दिली. कामं जोरात सुरू करा. दुसरीकडे अर्ध्या महाराष्ट्र पाण्यात आहे, शेतकऱ्यांना अजून मदत मिळत नाही. कर्नाटक, पंजाब वगैरे त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली. महाराष्ट्रात अजूनही शेतकऱ्याच्या हाती प्रत्यक्ष मदत मिळत नाही. कुंभमेळ्याला मात्र निधी कमी पडू दिला जाणार नाही. हे लोकांना म्हणजे का पेटत नाही लोक या सगळ्या? त्याचं कारणच आहे, निवडणुका ही दारूच्या पार्ट्या देऊन जिंकता येते. हे आपले दारुड्यांसाठी ठीक आहे. मग बाकीच्यांना पार्टी कसली द्यायची? तर जागृत देवस्थानाच्या पार्ट्या द्यायच्या, दुवा, आणि देवाची पार्टी द्यायची. देव कार्य करतो आपण. देवाचं काम म्हणजे धर्माचं काम नव्हे. धर्म ही संकल्पना वेगळी आहे, देव संकल्पना पूर्ण वेगळी आहे. ह्यांनाही शॉर्टकट आहे ना, त्यांच्याकडे दुसरं काय आहे? लोकांना गुंगीत ठेवण्यासाठी हे सगळं हवं आहे आणि तिकडे सगळ्या व्यवस्था करायची. कारण डायरेक्ट आपल्याकडे आता सतीची चाल बंद झालेली आहे. सतीची चाल बंद झाल्यामुळे आता कोण तसं सती जात नाही. मग धर्मासाठी हे सती जाणंच आहे ना. चेंगराचेंगरीत माणसं मेली, 400 मरतात, 440 दाखवतात, हजारो माणसं लापता होतात, अनेक घटना घडतात, गैरघटना, व्यभिचाराच्या, आपलं बलात्कारासारख्या, विनयभंगासारख्या. ह्या सगळ्यासाठीच ते खर्च ती एक नशा आहे ना. ती नशा आहे, ती दिली की सोपं काम होतं ना. आता सगळ्यांचं पाप तिकडे धुवायला जायचं, मग ते काय ते काय वॉशिंग मशीन आहे का? कळत नाही. आणि सुशिक्षित लोक जातात. बाबासाहेबांनी पण सांगितलेलं आहे की सुशिक्षित लोकांनीच ह्या समाजाला फसवलेलं आहे. त्यांची जबाबदारी आहे सांगायची की हे चुकीचं आहे. आपण जयंत नारळीकरांचं कौतुक करतो आणि केलंच पाहिजे. त्यांनी सांगितलं ना की रामायणामध्ये काय ते वीज होती का असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे ना. अग्निबाण सोडतात, आपण विचारायचं तर मग अग्निबाणी पुढची स्टेज झाली, रॉकेट बिकेट. त्याच्या आधी विचारलं ना त्यावेळी लाईट लागायची का म्हणून. ह्याचा कधी आपण विचार करणार आहे? आपल्या घरामध्ये आधी पहिल्यांदा लाईट येते आणि नंतर पंप येतो आणि नंतर वॉशिंग मशीन येते आणि नंतर गॅस येतो. पहिलं लाईट ही इसेन्शियल आहे, की आवश्यक असलेली गोष्ट आहे. हे कळत नसेल. आणि आता काय 10वी 12वी शिकलेली आहेत ना, परंतु खोटी प्रतिष्ठा मिळण्यासाठी लोकांना असं वाटतं की आपण धार्मिक झालं की आपण खूप सभ्य आणि सुसंस्कृत झालो. मी नेहमीच सांगतो, माणूस जितका धार्मिक तितका तो बदमाश. त्याचं कुठेतरी काहीतरी अडलेलं आहे, कुठे काहीतरी फसलेलं आहे, किंवा तो दुसऱ्याला फसवतो आणि फसवण्यासाठी एक आवरण घेतो. मग हा नटवेपणा येतो सगळं. मग ते नामटे असतात, गंध लावतात, शेले घालतात, काही घालतात, टोप्या घालतात, टोप्या लावतात. हे धंदे करतातच ना. हे असंच चालणार आहे ना ते. आणि आज वाईट परिस्थिती आहे की हे पूर्वीपासून होतं, ते बाजूला ठेवलेलं होतं, पण आता त्याला प्रतिष्ठा आलेली आहे, प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. म्हणजे सर हे किती भयानक टोकाला गेलं. परवा गांधी जयंतीला 2 तारखेला पूर्वी कुठेतरी लपून छपून नथुराम गोडसेचं कोणीतरी नाव घ्यायचं, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न करायचं. यावेळेला शेकडो लोकांनी आय लव्ह नथुराम गोडसे असं फेसबुकवरती प्रोफाईल ठेवली. हे कुठल्या स्टेजला गेलं? आणि त्याच्या खाली आम्हाला अभिमान आहे नथुरामचा, हजारो कमेंट्स त्याच्या खाली. कसं हे वातावरण सुधारणार? नाही, वातावरण सुधारणार असं काय कुठली गोष्ट कायम टिकत नाही. आपण नाही टिकणार तर ती गोष्ट कुठली टिकणार? असं काही टिकत नाही. गांधी तर अमर आहे. त्यांचं काय, त्याचं गाडगे महाराज जे शाळेत गेलेच नाहीत, 1 दिवसाची पण शाळा नाही, त्यांनी म्हटलेलं आहे, मरते है तुम और हम, गांधीजी को मरण नाही. समजलं की नाही? हे किती जरी भंपक गोष्टी केली, उलट ते गोडसेचं जितकं नाव चालवतील ना तितकं त्याच्याबरोबर सावरकर पण बदनाम होतील. कारण गोडसे आणखीन सावरकर हे कशासाठी वापरतात? मी पहिल्यापासून 20-25 वर्ष सांगतोय की संघ परिवारातल्या व्यवस्था आहेत त्याच्यामधल्या
हेडगेवार, गोळवळकर गुरुजी, देवरस ह्यांच्यापर्यंत लोक पोचू नयेत म्हणून सावरकरांचं एक फडकं आपलं नाचवत राहायचं की लोक आपलं तिथल्या तिथे फिरवायचं आणि ते असेल, गोडसे असेल, लोकांनी त्याच्याकडे लक्ष देऊ नये, सावरकर गोडसेकडे लक्ष देऊ नये. तुम्ही थेट गोळवळकर गुरुजी आणखी हेडगेवारांचं बेस बघा, बाळासाहेब देवरसांचा बेस बघा की त्यांनी कसं पेरलं आणखीन आज कसं विषारी उगवलेलं आहे. हे उगाच जसं तो एखादा दरवाजा फोडण्यासाठी हत्तीला आपटतात पण आडवे उंट घालतात की नाही, सावरकर गोडसे हे उंटासारखे आहेत. ते त्यांना त्यांच्याबद्दल काही नाही, त्यांची निंदा झालंच ती किती होऊन दे, सावरकरांची गोडसेची ती झालीच पाहिजे, त्याच्याबद्दल हे नाही आहे. पण वापरलं जातं कशासाठी हे लक्षात आलं पाहिजे. ते वापरलं मला असं वाटतं ते गोळवळकर गुरुजी बंच ऑफ थॉटपर्यंत पोचू नये लोकांनी. देवरसांनी काय केलं 30 वर्षामध्ये त्याची चिकित्सा होऊ नये का, त्याचीही फळं आहेत ना सगळी. हेडगेवारांनी एका विशिष्ट विचाराने केलं, मग हेडगेवार हे काँग्रेसमध्ये होते हे पण लोकांना कळू नये ह्याच्यासाठी घेतलेली काळजी आहे. मग सावरकरमध्ये घालायचे. आणि मराठी माणसांना त्यांनी लिहिलेली गीतं आहेत ती चांगलीच आहेत ना, म्हणजे गीताच्या लेवलला ने मजशीने परत मातृभूमीला किंवा जयोस्तुती आहे चांगलीच आहेत ना, ती गाणी चांगली आहे, उत्तम दर्जेदार आहेत, ती संस्कृत प्रचूर असली तरी. लेखनामध्ये एक जोश आहे, आतमध्ये विष आहे तो भाग वेगळा, पण ते सर्वत्र नाही. पण त्यांनी जे अंधश्रद्धा निर्मूलन जे सांगितलेलं आहे ते पुस्तक आहे त्यांचं, ते जरूर वाचा. म्हणजे सावरकरांना ते 7 सोनेरी पाने बिने एवढ्या पुरता मर्यादित ठेवून, कारण शेवटी ही जी जुनी माणसं असतात आणखीन ज्यांनी अनेक काळ लेखन केलेलं असतं, प्रबोधनकारांच्या लेखनामध्ये सुद्धा ते सापडतं, पण सावरकरांच्या लेखनामध्ये सुद्धा वर खाली असं खूप आहे. मला असं वाटतं त्याच्यातलं चांगली गोष्ट आहे की अंधश्रद्धा निर्मूलनावरती त्यांचं जे पुस्तक आहे 100% सांगा, त्यांना दाखवा हे पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे. गाय हा उपयुक्त पशु आहे नुसतं सांगितलेलं नाही आहे, तर त्यांनी सांगितलं त्याच्या गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतील, तर गायीच्या पाठीवरती 2 चापट्या मारल्यानंतर एक देव खालून पडला पाहिजे म्हणून. असं तर आपण बोलत नाही ना, बरोबर, पण एवढ्यापर्यंत त्यांनी लिहिलेलं आहे. आणि दुसरं, गोडसेनी कोणाला मारलं? गांधीला मारलं नाही. गांधीजी हा तर संपणारा माणूस नाही, किंवा जे महात्मा फुले असतील, कोणी आपण जे महामानव म्हणतो किंवा व्यक्ती म्हणतो ते तर संपणारे नाही आहेत. परंतु गांधींना कोणी मारलं? 30 वर्षाच्या पोरांनी, काय 30-35 वर्षाच्या मुलांनी 80 वर्षाच्या एका वृद्धाला मारलेलं आहे. गोडसेपासून बाकी ते शिक्षण नाही मिळणार. काय आपल्या बापाला कसं मारायचं एवढंच शिक्षण मिळेल. घरात कोण म्हातारे कोतारे आहेत ना, हल्ली जागा मिळत नाहीत, जागेची भानगडी असतात, ती हिंमत मिळेल. ह्याच्यापेक्षा गोडसेतनं काही मिळणार नाही, कारण त्यांनी त्यालाच काही मिळालं नाही, खोट्या पलीकडे काही मिळालं नाही, खोटी तत्त्वज्ञानच खोटं आहे. माझं असं म्हणणं की हे बदलून जाईल, तो एक जोश असतो. आणि हे आताची जी पिढी आहेत, कोण 25 ते 35 वयोगटातली आहे, ही त्यांची चूक नाही आहे, ही चूक आधीच्या पिढीने केलेली आहे, त्यांच्या वडिलांनी केलेली आहे, आजोबांनी केलेली आहे. कारण त्यांना आपल्या मुलांवरती, स्वतःच्या मुलांवरती स्वतः संस्कार करता येत नाही, हे त्यांचं दुबळेपण आहे. आपल्या मुलांना संस्कार शाळेत पाठवणे, जी 3 वर्षाची 5 वर्षाची मुलं असतात त्यांना, आणि ज्यांनी आपल्याला जन्म दिला, म्हणजे आपण ज्यांना जन्म दिला त्यांना संस्कारासाठी दुसऱ्याच्या संस्कार शाळेत पाठवणे, आणखी ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवणे, हे ज्या समाजामध्ये आहे, हे ज्या कुटुंबांमध्ये आहे, ते नालायक, जगण्याला नालायक असलेली लोक आहेत. ती लांछन आहे समाजासाठी. हे आपल्याला ज्यांनी जन्म दिला त्या आईवडिलांना आपण सांभाळू शकत नाही, आणि ज्यांना आम्ही जन्म दिला 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या पोरांना, त्यांना साधं चांगलं नीट बोलायला, विचार करायला शिकू नाही, ती दुसऱ्याकडे सोपवायची. ती अशी सोपवली तर अशीच निपज होणार ना. ती दुसरं बाहेरचा संस्कार आहे ना, तो तुमचा संस्कारच नाही आहे. ज्या संस्काराचा तुम्ही लाभ घेतला आजपर्यंत, शिक्षण असेल, जास्तीत जास्त शिक्षणासाठी खर्च केला तो शाहू महाराजांनी केलेला 6%. आता तो 2%च्या खाली आलेला आहे नॅशनल लेवलला. लोकांचं शिक्षण महाग झालं, कळत नाही. बदल का झालेला आहे हाच कळत नाही. ज्या शाळांमध्ये पांढरपेशी मुलं जायची, समजलं की नाही, आणि ती आता CBSE आणखीन इतर फॉरेन कनेक्टेड असलेल्या शाळांमध्ये जातात, आणि आपली जी मुलं आहेत, बहुजन समाजाची मुलं आहेत, ती त्या शाळामध्ये जातात.
फरक बघा ना, तिथे काय शिकवलं जातं? त्यांच्या समाजासाठी केलेली, पांढरपेशी समाजासाठी केलेली, भटभिक्षुकांच्या कुटुंबासाठी केलेली शाळा तुम्हाला आज ते वेगळं त्यांच्या डोक्याने तयार करतायत ना. तुमच्या शाळा कुठे गेल्या? तुम्ही काय करणार आहात? आपल्याकडे त्याचा उपचार केला पाहिजे. आणि आता नव्याने कोणी सांगायची गरजच नाही आहे. जे आधीच्या पिढीमध्ये 100 वर्षापूर्वी सांगितलं ना तेवढंच सांगायचं. पुराण कथेतल्या कथा सांगण्यापेक्षा 5,000 10,000 वेदकाळातल्या काय त्या 100 वर्षापूर्वी काय झालं त्याचे हिशोब घेऊया ना आपण पहिले आधी. ही काय लोक वेडी नव्हती. उगाच त्यांचे रस्ती पुतळे बांधलेले नाहीत, रस्त्यांना काय नाव उगाच दिलेलं नाही आहे. मग त्यांनी जे केलेलं आहे ते आपण वाचन करून आपल्या मुलांवरती ते संस्कार का करत नाही? साधी गोष्ट आहे. आज मराठा बहुजन समाजाच्या मुलांना भटजी कुठे लागायचं लग्न करताना? पूर्वी भटभिक्षुक कशाला लागायचा? गोरज मूर्तावरती सगळ्यांची लग्न झालेली आहे. तुमचंही लग्न तसंच झालेलं असेल. गोरज मूर्त म्हणजे गो म्हणजे गाय, रज म्हणजे धूळ. संध्याकाळी जेव्हा गायी घरी येतात आणि ती धूळ पसरलेली असते आणि तो लालिबा पसरलेला असतो लालसरपणात, त्यावेळी लग्न झाली, त्यांची लग्न टिकली. आता भटभिक्षुकाच्या त्या मुहूर्त आणखीन सगळ्या बघून तुम्ही जर सगळं ठरवत असतात, ती मोडतात ना 50% लग्न. प्रचंड आहे, पटतच नाही दोघांचं. कारण लग्नासाठी एकत्र आलेले नसतात, ते व्यवहारासाठी एकत्र आलेले असतात, सुखासाठी एकत्र आलेले असतात. मग दुःख कोणी घ्यायचं? दुःख तर येणारच ना सुखाबरोबर. सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत ना. कधी छापा कधी काटा. पण कॉईन जेव्हा उडवलं जातं तेव्हा ते गरगर गरगर फिरतं, तेव्हा छापा आणि काट्याच्या पलीकडे एक बाजू असते, ती परिघाची असते. त्याला म्हणतात समाधान. ते कसंही पडून दे, सुखाच्या बाजूनी पडून दे किंवा दुःखाच्या बाजूनी पडून दे, पण मला समाधान आहे. हे जेव्हा फील होतो ना तेव्हा लग्न करायच्या क्षमतेचे तुम्ही असतात. ती कुंडली पहिली जमली पाहिजे. ती कुठे भटभट भिक्षुक सांगणार? ती सांगणारच नाही, का त्यांचीच मुळात लग्न जास्त तो मोडतायत ना. 17, 18, 20 वर्षाची पोरं आहात, ते सोशल मीडियावरती तुमचा दिवस चांगला कुठला, वाईट कुठला आणि कुठल्या राशीला काय आलं सांगतात. अरे मग तुला भिकमागी धंदा कशाला करावा लागला? तुझं तू पहिला आधी स्वतःचं सुधार ना, स्वतःचं काय ते समजून घे. आणि त्याच्यासाठी ही सगळी विज्ञानाची यंत्रणा वापरली जाते. ह्याच्यात तुम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकात प्रबोधनकारांचा कोट दिलेला आहे. होय, आणि हे माझं नाहीये, हे त्यांची वाक्य आहे. ज्योतिषांच्या भाकिताच्या जाळ्यात सापडून कृतिशून्य प्रयत्नशून्य होऊन बसण्यापेक्षा जिद्दीने प्रयत्नांची कसोशी करीत राहण्यातच पुरुषार्थाची खरी सिद्धी असते. मनुष्य किती विद्वान असला, किती विचारवंत असला तरी संकटाचा एखादा फटका लागतात ज्योतिषाच्या मोहजालात अडकण्याचा धोका तो टाळू शकतो असं नाही, पण तो टाळला पाहिजे. बरोबर, हे सांगतायत. ह्यांनी सगळं सांगितलंय. धर्माबद्दल सांगितलंय, हिंदुत्वाबद्दल सांगितलंय, सगळ्या गोष्टी सांगितल्या. वाचायचं नाही ना, आणि वाचा असं कोण सांगतच नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणून मग मी काय केलं, हे पुस्तक काढलं 2000 सालामध्ये आणि बाळासाहेबांच्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं. ह्या स्काउट हॉलला दादरमध्ये ते प्रकाशन केलं. आणि सांगा आता वडील कसे होते. मग लक्षात येतं आपल्याला की राजकारणासाठी खूप तडजोडी कराव्या लागतात. आणि ह्या स्वार्थी राजकारणामध्ये धर्माची गुंगी देऊन, देवाचं गुंगी देऊन, देव आपल्या जागी आहे, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोची भारव आहे. एखाद्याला कोण नसतं त्याच्यासाठी तो आहे ना. मग तुम्हाला सगळे आहेत ना, मग परत कशाला लागतो? कधीतरी एकदा ती काठी फेका ना. ह्यांचं रणदुदुंबी नावाचं नाटक आहे, वीर वामन मल्हार जोशींचं. त्याच्यामध्ये गाजलेली 2 गाणी आहेत. आपलं जगी या खास वेड्यांचा पसारा माजला सारा, गमे या भ्रांत संसारी ध्रुवाचा वेड हातारा. कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनी जाचे, कुणाला राजसत्तेच्या भ्रमाने चित्त ते नाचे. राजसत्ते पुन्हा येईन भ्रम होतो ना तो, मग पुन्हा यावं लागतं. मग कसं पण यावं लागतं. भ्रमाने राजसत्तेच्या कुणा ते चित्त ते नाचे. कुणाला देव बहकावी, कुणाला देश चळलावी. हा राष्ट्रवादाच्या गोष्टी करतात ना, ती मेली ना पहलगाममध्ये माणसं, ती 26.
आणि त्याच्यातनं तुम्ही राष्ट्रवाद सांगतात. मुर्दे पडल्याशिवाय तुमचा राष्ट्रवाद बाहेर येत नाही काय? टेरिफ वाढल्याशिवाय राष्ट्रवाद बाहेर येत नाही काय? कुणाला देव बहकावी, कुणाला देश चढलावी, कुणाची नजर धर्माच्या नशेने धुंदली सारी. अशा या विविध रंगाच्या पिशाच्या लहरी बहरींनी, पिशाच म्हणजे भूत त्यांच्या मानावरती बसलेली आहे, भूत नावाची काही गोष्ट नसते. अशा या विविध रंगाच्या पिशाच्या लहरी बहरींनी दुरंगी दीन दुनियेची जवानी भंगली सारी. अशी जवानी पूर्ण भंगून टाकलेली आहे. त्यांना काही माहिती नाही आपल्याला कोण लुटतंय, कसं लुटतंय, कशा पद्धतीने लुटतंय, कशा पद्धतीने पिढ्या संपवल्या जातात कळत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते प्रबोधनकारांचं, महात्मा फुलेंचं पुस्तकं फेकणारीच अवलाद येणार. वाचणारे जेव्हा होतील तेव्हा सगळं बदलेल. पुस्तक हे काम एवढंच करतं, कुठलंही पुस्तक म्हणजे प्रबोधन करायचं पुस्तक, पुस्तकं भरपूर आहे, पोथ्या काही कमी नाही, सगळ्यात जास्त त्या खपतात. पण पुस्तकं जे आहे ते तुमचं मस्तक घडवत असतं. हो, पण आत्ताची पिढी वाचत नाही, वाचनावरती फोकस करत नाही असं आपण म्हणतो. तर त्यांच्या हातात मोबाईल असतो, त्या मोबाईलवरती ते बघतील, ऐकतील, अशा पद्धतीने हे विचार पोहोचवण्याचा काहीतरी उपक्रम आपण लोकांनी हाती घेतला पाहिजे असं वाटतं. नाही, हे चुकीचं आहे. वाचत नाही असं नाही, सगळ्या प्रकाशकांना, ऑफिसरना टाळी लागली असती, हाही एक भ्रम आहे. ब्राह्मणेतर समाजाच्या मुलांनी लिहू नये, पुस्तकं काढू नये, कारण पुस्तक हे ॲथॉरिटी आहे, डिजिटल ॲथॉरिटी नाही आहे. इथे ISBN मार्क असतो, तो झाला की तुम्हाला कॉलेजला पुस्तकं येतात, ती संदर्भासाठी वापरता येतं. आता आपण जे डिजिटलवरती बोलतो ते संदर्भासाठी वापरता येत नाही. मुलांनी किती असेल पुस्तक, मला असं कधीच वाटलं नाही. लोक म्हणतात छोटं लिहिलं की वाचलं जातं. मी आजही मोठमोठे लेख लिहितो, लोक वाचतात ना, मुळापासून वाचतात. जे म्हातारे कोतारे दिसत नाही तेही वाचतात, तरुण मुलं तर वाचतातच. हे पहिलं डोक्यातनं काढून टाका की पुस्तक वाचत नाही. जेव्हा आपण पुस्तक वाचत नाही म्हणतो की नाही, तेव्हा पुस्तकं लिहिली जाणार नाही आणि ती ॲथोराईज होणार नाही. ती अधिकृत होणार असेल, काही किती प्रती होतील त्याच्या, पण पहिली तुम्ही पुस्तकाची प्रत काढा आणि नंतर तुम्ही डिजिटलला टाका. ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. आजही आपण रेफरन्ससाठी वापरतो, ती पुस्तकातच रेफरन्स देतोय ना, खरी गोष्ट. त्यामुळे हा भ्रम आहे, चक्क भ्रम आहे. मला असं कुठलंच वाटत नाही की मी चित्रलेखामध्ये लिहित होतो, आताही देशोन्नतीमध्ये लिहितो, आपल्या विदर्भ आणखी मराठवाड्यामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये जात होतो. वाचतात ना लोक, भरपूर वाचतात. 2-2 भागात लिहिलं तरी वाचतात. प्रश्न आहे तुम्ही काय लिहितात. तुम्ही जगाच्या बाता कशाला मारायच्या. लोकांना बुद्धीचं खाद्य वाटेल, त्यांना हिंमत वाटेल, त्या पद्धतीत लिहिलं पाहिजे. ती एक लेखन ही कला आहे, वक्तृत्व ही कला आहे. नुसतं आपण इन्फॉर्मेटिव्ह किंवा अजून काय आपलं तात्विक केलं, ते तुझे विचार आहेत ना. लोकांचे विचार कधी होतील. प्रबोधनकार ठाकरे किंवा संत तुकाराम असेल, संत ज्ञानेश्वर असेल, संत एकनाथ असतील, कोणी लोकहितवादी असतील, आगरकर असतील, सावरकर सुद्धा असतील, ह्यांचे विचार जे लोकांच्या तोंडात आज आहे, ज्यांना पुढे जायचं असेल त्यांना, तर जे आहेत की नाही त्यांनी लिहिलं आहे ना पहिलं. त्यांच्याकडे माध्यमं होती, ती माध्यमं वापरली पण ना वेळोवेळी. म्हणजे आचार्य अत्रेंचं उत्तम उदाहरण देता येईल. आचार्य अत्रेंनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू व्हायच्या आधी ते नवयुग नावाचं त्यांचं साप्ताहिक होतं आणि त्यांनी जवळजवळ ते साहित्यिक साप्ताहिक होतं आणि त्यांनी जवळजवळ 26 नाटकं लिहिली होती तोपर्यंत. इतर काही लेखन त्यांचं होतं. पण जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला की नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं ह्याच्यावरती नाटक नाही मी लिहिणार, ह्याच्यावरती मला पेपरच काढला पाहिजे, वृत्तपत्र काढलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी संयुक्त महाराष्ट्रावरती नाटक नाही लिहिलं. नंतर मी मुख्यमंत्री झालो तर नावाने लिहिलं, पण मुळात त्यांनी लिहिताना लढा जो आहे तो आपल्याला कागदावरती उतरवला पाहिजे आणि तो आज आपल्याला रेफरन्स म्हणून आपण वापरतो. बरोबर. मुद्दे आणि मुद्दे त्याच्यातनं येतं. किंवा अत्र्यांचं अजून 2-3 पुस्तकं आहे ती संयुक्त महाराष्ट्राच्या लढा भाषणांवरती आहे त्यांच्या. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहिलं लिहिलं पाहिजे आणि पहिलं पुस्तक वाचलं पाहिजे. वाचणारे वाचतील, ऐकणारे ऐकतील, पाहणारे पाहतील. म्हणजे एकदम काय लोक काय पाट्या वाचत नाही असं नाहीये ना. सगळं वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे.
ह्या सगळ्या गोष्टी हे तंत्रज्ञान आपल्या पद्धतीने विकसित होत असतं. तर ते विकसित होत असतं तर जुनं टाकायचं असं कोणी सांगितलेलं आहे? आजही फसवण्यासाठी भटभिक्षुकांची संस्कृत भाषा वापरली जाते आणि लादली जाते ना. कसलं वैदिक गणित? आपलं काय नारळीकर काय वैदिक गणित म्हणून ते गणितज्ञ झाले का? त्यांच्या मिसेस मंगलाताई गणित त्याने उलट ॲडव्हान्स अल्जेब्रा परत आणलं ना, आपल्याला अंकगणितातून बीजगणितात परत आणलं. मग त्या बाजूला फसवण्यासाठी जुनं वापरलं जातं. मग आपण हे लिखाणाचं तंत्र आज आपण लिहायला लागलो, आपली मुलं पुस्तकं छापायला लागली, लोकांपर्यंत ज्ञान जायला लागलं, मग तिथे आपणच का असा प्रसार करायचा ना? आता पुस्तक वाचत नाही, मला अजिबात वाटत नाही. मी आजही पुस्तक काढणार म्हटल्यानंतर मला खात्री आहे की 10,000 त्याच्या पहिल्या कॉपी संपल्या जातील. तुम्ही काय लिहिता त्याच्यावरती महत्व आहे. बरोबर. आणि पहिलं म्हणजे लेखकांनी स्वतः प्रकाशन व्यवसाय समजून घ्या आणि स्वतःची पुस्तकं स्वतः काढा, स्वस्तात जातील. म्हणजे मी हे जेव्हा पुस्तक काढलं तेव्हा हे फक्त मी 30 रुपयाला देत होतो. आजही मी 30 रुपयाला देईन, 50 होतील फार तर. पण जेव्हा प्रकाशाकडे जातं तेव्हा ते 100 रुपयाचं होतं. कशासाठी 100 रुपये द्या? आपण का नाही मेहनत करायची? थोडासा त्याचा विचार करा ना. अशी पुस्तकं आहेत ती रॉयल्टी मिळवण्यासाठी नसतात, तुम्हाला रॉयल करण्यासाठी असतात. ग्रेट. कारण ते रिअल असतं, तुम्हाला वास्तवताला भिडणारं असतं. फसवणुकीतून बाहेर पडणं हे त्याच्यातला भाग आहे. जे पडतील त्याच्यासाठीच जग आहे ना. कसेल त्याची जमीन आणि लढेल त्याचं जग. बरोबर. हा जगाचा नियम आहे. पण एकूणच सर, म्हणजे बोलण्यातून तुमच्या प्रथमपासून आता राष्ट्रीय पातळीवरती म्हणजे देशाचा जरी विचार केला तरी आता सत्तेच्या आधाराने संघाला सन्मानित करण्याचे कसे उद्योग झाले आपण बघितलं. नाणं काढलं काय, तिकीट काढलं काय तिकडे सोनम वांगचुक सारख्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना कशा प्रकारे अटक करून ठेवलेली आहे. महाराष्ट्रात काय चाललंय, वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय चाललंय, आणि तरी तुम्हाला असं बोलण्यातून तुमच्या येतं की ही अधोगतीची शेवटची स्टेप असू शकेल, याच्यापेक्षा नाणी काढून दे. इतिहास तसा बदलत नाही. मी नेहमीच आता पण मी एकदा विश्वास पाटलांवरती लिहिलंय त्यांच्या त्या संभाजी म्हणजे संभाजी ब्रिगेड नाव ठेवलं, ते एकेरी वाटलं म्हणून त्या प्रवीण गायकवाडच्या काळं छापलं, काळं लावलं तोंडाला. चुकीचं आहे ते. मग संभाजी नावाने कादंबरीच काढली नाही विश्वास पाटलांनी. आतमध्ये तर काय लिहिलंय तो भाग वेगळा. आता किती कादंबऱ्या लिहिल्या, किती लेखन केलं, तर राम गणेश गडकरींनी राजसन्यासमध्ये घाण केलेली आहे की नाही, ती काय पुसली जाणार नाही. ती आपल्या ठिकाणी राहील. जिवंतपणी त्याच्यात काय बदल केला असता, कबुली दिली असेल तर गोष्ट वेगळी. जसं वसंत कानेटकरांनी सांगितलं, मी 5 नाटकं लिहिली, काय ते रायगडाला जाग येते, इथे ओशाळाला मृत्यू, किंवा भाले फुटले, गवताला भाले फुटले, अशी 5 नाटकं त्यांनी लिहिली. आणि मरणाच्या आधी त्याचं 6 महिने आधी पॉप्युलर प्रकाशननी त्यांचं पुस्तक काढलं, शिवशाहीचा शोध म्हणून. त्याच्यात त्यांनी कबुली दिलेली आहे, मी चुकीचं लिहिलेलं आहे. नतदर्ष्ट ब्राह्मणांनी चुकीचा इतिहास लिहिल्यामुळे माझी फसगत झाली, असं त्याच्यात वाक्य आहे. अच्छा. त्याच्यामुळे इतिहास बदलत नाही. हे ट्रान्सजेंडर नावाची आता कल्पना आहे ना, ती काय, ती पुरुषाची बाई होते, बाईचा पुरुष होतं, समजलं की नाही? काय जे त्यांना आतून किंवा जे बदल होतात जेंडरमध्ये, एखादी पुरुष असतो तो बाईमध्ये होतो आणि बाईचा पुरुष होतो. पण ते झालं तरी पोरं होत नाही हो, समजलं की नाही? ती नाणी काढली, अमुक काढली म्हणून इतिहास बदलणार नाही ना. तो आपल्या जागी फ्रीज झालेलाच आहे ना, तो लोकांना माहितीच आहे ना. ती पुस्तकं जाळा, काही करा, पण वातावरण जे असं असतं की ते तुमच्यावर त्या सत्यावरती प्रकाश टाकतच असतं. तुम्ही सत्य किती दडवणार? सत्य ही दडवायची गोष्टच नाही, पण तरी तुम्ही जडवलीत, लपवलीत, छपवलीत, तुमचं नकली आणून वरती झाकणं लावलीत, तरी त्या सत्यावरती संधीचा थोडा जरी प्रकाश पडला तर असं म्हणतं उजळून टाकायची त्या सत्यामध्ये ताकद असते. ती स्वयंप्रकाशित आहे, ते काय तुम्ही सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे ते हायब्रिड असतं, ते फार टिकत नाही. यांची पण सत्ता आहे की नाही, ह्यांचं कुठे आहे? आज BJPची सत्ता कुठे आहे? इतर काँग्रेसमध्ये आणि इतर पक्षातले भ्रष्ट झालेली माणसं ही त्याच्यामध्ये गेली किंवा आणली, त्यांनी ईडीची भीती दाखवून, CBIची भीती दाखवून आणल्यामुळे त्यांच्या विसालाही 80 झाली. तो गवा आणा, गवा असेल, आणखीन दुसऱ्या बाजूला काय ते गाढवं आणलं, त्याच्यातनं काही निर्माण होईल.
निर्माण तिसरा प्राणी होईल जो आताच्या मोदी सरकारसारखा, पण त्याच्यातून तुमचं भलं होईल, अच्छे दिन येईल, तुम्हाला चांगलं पोर होईल, ते दिसायला अच्छे दिन दिसेल, पण ते काय पोर काढू शकणार नाही. म्हणजे बियाणं जे हायब्रिड बियाणं असतात ती पिकं भरपूर देतात, पण ते बी म्हणून उपयोगाची नसतात. बरोबर. खेचर हे दुसऱ्या खेचराला जन्म देत नाही. त्यामुळे अनेक किती बाता मारल्या, काही केल्या, शेवटी निसर्ग धर्माच्या पलीकडे हे जाऊ शकत नाही. ते काय कोणीच जाऊ शकत नाही. अनेक संघवाले माझ्याशी जेव्हा चर्चा करायला येतात, स्वयंसेवक, ते म्हणतात काय नाही, सत्तेमुळे सगळा संघ बिघडलेला आहे, संघामध्ये पण अनेक गोष्टी आलेल्या आहेत. आलेल्या नाही तो काय लोकवर्गणीतनं संघाचे कार्यक्रम होतात आता, सगळे काय ते CRS फंड बिंड याच्यातून होतात ना, त्यांच्या स्वतः सगळ्या त्या लोकांच्या शोषण करूनच आलेला पैसा आहे तो, फसवून आलेला, सांस्कृतिक कामासाठी दिलेला आहे. ह्यांनी जावं ना, डबे घेऊन फिरावे ना, लोकांना मारतील तर बघा ना. त्यांनी खरंच डबे घ्यावे आणि मूळ लोकांनी, म्हणजे जे प्रचारक म्हणून बाहेर येतात त्यांनी यावे. या बहुजन समाजातल्या लोकांना आपल्या बाजूचा पाटलाला पाटील मदत करतो, त्याचं काय नाही, बरोबर, काय आहे पोरगं काहीतरी करतं, होईल नगरसेवक कुठेतरी म्हणून मदत करतो, त्याचा हे गैरफायदा घेतात. पूर्वी जसे यायचे ना चहा प्यायला बसायला, तर येऊन दे ना. ते सांगतात सत्तेमुळे आमचंही नुकसान झालेलं आहे. अजिबात नाही. सत्ता तुम्ही असाल तसं दाखवता. सत्तावरती माणूस जो बसतो तो त्याची नियत जर साफ असेल त्याच्या हातातनं चांगलंच होईल, कारण सत्ता तुम्हाला अधिकार देते ना. बरोबर. की सत्ता असं सांगते की मी इथे बसलेलो आहे तर मला जास्तीत जास्त मला काय लोकांना देता येईल. पण सत्ता जर तुम्ही जर नालायक असाल, तुमचा विचार जर त्या लायकीचा असेल तर तुम्ही तसेच वागणार ना. धर्मवाद वाढवण्यासाठी किंवा हिंदुत्वाची ताकद वाढवण्यासाठी सत्तेची गरज काय. धर्म तर कित्येक वर्ष आहे ना, पण सत्तेने खरं रूप दाखवलं की तुमचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक नाही, तर ते भिक्षुकशाहीला, भटशाहीला, ब्राह्मणवादाला प्रोत्साहन देणार आहे. जे होतं ते बाहेर आलं. म्हणजे एखादा भ्रष्ट अधिकारी जेव्हा याच्यावरती बसेल, खुर्चीवरती बसेल सत्तेच्या, तो भ्रष्टाचार चौपट करेल, कारण सत्ता त्याला ताकद देते ना. त्यामुळे सत्ता ही वाईट नसते, सत्ता ही तुमचं सत्य दाखवत असते. तसं संघाचं सत्य ऐन शंभरीत बाहेर पडलेलं आहे. त्यांना खोटं बोलण्याशिवाय पर्यायच नाही. आता ते खोटंच बोलतात आणि खोटं वागतात. करणी आणखीन बोलणं आणखीन वागणं, याच्यामध्ये त्यांचा जमीन आसमानाचा फरक आहे. हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि घेतील. थोडंसं नुकसान, जसं मी मगाशी म्हटलं, आसाराम बापूचा तो भक्त होता माझ्याकडे आला, त्याच्या पुतणीवरती जेव्हा बलात्कार झाला तेव्हा त्याचे डोळे उघडले ना. खरं, तोपर्यंत उघडत नाहीत ना ते. तर एकच पहिल्या नाटकामध्ये सुधाकर चांगला असतो, संस्कार चांगले असतात, आणखीन तो एक केस हारल्यामुळे दारुडा बनतो आणि शेवटी तो आपल्याच त्याची जी बायको आहे, गडकरींचंच नाटक आहे, आणि सिंधूच्या डोक्यामध्ये जेव्हा तो हाणतो काठी आणि मूल मरतं त्याच्यामध्ये, त्याला मूल मेल्यानंतर येतं की दारू किती वाईट. अरे मग तेवढे 4 खंबे रिचवले ते कशासाठी. तू वकील ना, तुला हे खोटं आत्मसात करायला हे उत्तर नाही, हे कळायला 4 तास वाया कशाला घालवले. पण ह्यांचे स्वतःचे खिसे फाटल्याशिवाय, आणखीन नंगे झाल्याशिवाय त्यांना येणार नाही. ती अवस्था येते, समजलं की नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात येते. ते येणारच. आपल्याला काय काम आहे, आपण तर काय, मी असं सांगत नाही, मी काय फसवण्याचं काम करत नाही. मी उलट ह्याच्यापासून सावध राहा म्हणून सांगतो. दूर राहा, काही बिघडत नाही. तुमच्या पुरता राहा. जग पण सुधारायच्या फंदात पडू नका. तुमच्या अंगाला परफ्यूम लावला किंवा अत्तर लावलं तर आजूबाजूचं भरपूर सुगंधित दिसतं. तुमच्या स्वच्छ जागेतून जगाकडे बघितलं तर जग स्वच्छ झालेलं दिसेल. तुम्ही बदला, तुमच्या लक्षात येईल की बदल झालेली भरपूर माणसं आहेत. मला आजही विचारा, तर मी काहीच विचारांनी त्या मानाने काही नाही, पण माझ्यापेक्षा अधिक चांगल्या विचार सांगणारी माणसं ह्या देशामध्ये जवळजवळ 90% आहे. पण मीडियाच्या माध्यमातून, ह्या मार्केटिंग, सोशल मीडियाच्या माध्यमातून भ्रम निर्माण केला जातो. मागे तुम्हाला म्हटलं की नाही, तुम्हाला सांगितलं होतं का आठवत नाही मला, पण एखादी चाळ असते किंवा एखादी बिल्डिंग असते, 50-60 फ्लॅट्स असतात आणि 4-5 दारुडे असतात आणि रोज तिकडे दारुडा होतो, दारू पितात
आणि रोज राडा असतो. आज ह्याच्या घरात, उद्या तो दारुडा, परवा तो दारुडा, नंतर हा. म्हणजे एक दिवस बजरंग वाहिनी, एक दिवस काय दल, एक दिवस हे अमुक तमुक काय असेल. तर ते दारुडा करतात. पण जेव्हा जागा विकायला जाते तर लोक काय म्हणतात, तिकडे नको, ती बेवड्यांची बिल्डिंग आहे. ते अख्खे 40 लोक 40 फ्लॅटमधले सगळे दारुडे नसतात, पण ते 5 दारुड्यांमुळे अख्खी बिल्डिंग दारुडी वाटते. तसं हे ह्यांनी भगवावाद, अमकावाद असा निर्माण केलेलं आहे. आपण थोडं आजूबाजूला चाचपणी करा. लव जिहाद होतं का? तर होतं, नाही असं नाही. पण तो अगदी प्रत्येक मुसलमान तेच करत बसला असेल ना तर भयानक होईल परिस्थिती. म्हणजे आपल्या मुलीला, मी सांगतो, आपल्या मुलीला, आणखीन आपल्या बायकोला, आपल्या प्रेयसीला, मैत्रिणीला मोकळीक मिळू नये म्हणून त्याचा वापर केला जातो. म्हणजे होत असेल ना, कोणी होतं, दोन्ही बाजूनी होतं ना, असं एकाच बाजूनी होतं असं नाही. अनेक भाजपमधले जे आहेत ते मुसलमान जावई केलेले आहेत ना, ते होतं. फसवणूक होत असेल तर सगळ्यात वाईट. पण ह्या पद्धतीने होत असताना आपण त्याचा विचार न करणं ही चूक आहे. तर मला असं वाटतं की हे सगळं ट्रान्सजेंडरसारखं आहे. ह्याच्यातून काही निर्माण होणार नाही, थोडासा वेळ जाईल. मूळ बियाणं आपल्याला आणावं लागेल. ते छत्रपतींनी दिलं स्वराज्याचं, जे महात्मा फुलेंनी दिलं समतेचं, आणि जे शाहू महाराजांनी आणखीन बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुतेचं दिलं, आणि त्याच्यातून संविधान झालं. त्याच्याशी प्रामाणिक राहूनच आपल्याला काम केलं पाहिजे. मग हे कस्तुरबाच्या नावाने काम कर, मी त्याला त्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात काम करणाऱ्या माणसांना, स्टाफला कस्तुरबा गांधी तरी माहिती असतील का? काय त्यांनी काम केलं, काय त्या महात्म्यासाठी त्याग केला, काय माहिती तरी असेल का? इतके काय म्हणतात त्याला, बेवकूफ असलेले, विचाराशीत गद्दार असलेली माणसं. मला असं वाटतं की सुशिक्षित लोक आहेत त्यांनी आपल्या घरच्या लोकांना, ते बाकीचं गणपतीला कोकणात गेलंच पाहिजे, यात्रा जत्रेला आलंच पाहिजे, आलं या ते ठीक, जसं सांगतात ना एकमेकांना करून, तसं उत्तम भारतीय नागरिक बनण्यासाठी आपण पहिल्यांदा संविधान वापरलं पाहिजे. आणि आज आम्ही इथवर कोणी आणलं हे एका दिवसात नाही. हे आता बालमोहन शाळा आहे दादासाहेब रेगेंची, तर ते बाल आणि मोहन कोण आहे हे पहिलं माहिती पाहिजे. बाल गंगाधर टिळक आणि मोहन करमचंद गांधी हे माहिती नसेल, नाही आपली दादासाहेब रेगेंची शाळा आहे, तिथे सगळं सुसंस्कृत असतं असं नको. ते मुळात ते काय बालमोहन असं गंमत म्हणून नाव घेतलेली नाही आहे. त्याच्या आधी त्यांचा प्रभाव कोणाचा होता, त्यांनी काय काम केलं, त्याला पूरक हे काम करतात का, ह्याची तपासणी करा ना. जसे शाळेतून येतात तुम्ही मुलांचे अभ्यास घ्या. आज म्हणजे पालकाबरोबर मुलांबरोबर पालक पण अभ्यास करत असतात. आज पालकांमध्ये एवढी क्षमताच नाही की शाळेत जाऊन बोलायचं की आम्ही शाळेत मुलगा शिकायला पाठवतो, जे काय ते शाळेतच शिकवा, घरी आम्ही नाही शिकवणार, आमचं पण लाईफ आहे हे सांगणं इतपत हिंमत नसलेले पालक आहेत. कमवतात 2-2 लाख रुपये, 5-5 लाख पगार, पण हिंमत नाही की काल आपल्या संचालकांना सांगायचे घरात काही अभ्यास गृहपाठ असेल तासाभराचा ठीक आहे, तुमचं बाकी काही ऐकणार नाही. हे केव्हा येतं, जेव्हा विचारांनी वागाल तेव्हा. बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं उदाहरण आहे, प्रबोधनकार ठाकरेंचं, की एक दिवस बाळासाहेबांचं प्रगती पुस्तक आलं आणि त्याच्यामध्ये मार्क कमी होते, आणि त्यांनी खाली लिहिलेलं होतं की पालकांनी मुलाचा अभ्यास करून घ्यावा. हे घाबरले बाळासाहेब, त्यांनी भीत यांना हे दिलं, आपल्या प्रबोधनकारांना प्रगती पुस्तक दाखवलं. त्यांनी त्याच्या खाली शेरा मारला, आम्ही शाळेत धोंडा पाठवतो, त्याचं काय करायचं ते तुम्ही ठरवायचं, आम्हाला कामाला लावू नका, असे प्रबोधनकार होते. ह्या बाई ज्या पुस्तक फेकणाऱ्या असतील कस्तुरबा रुग्णालयातल्या, कारण तिथे वातावरणच तसं आहे ना. आज प्रायव्हेट ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जातो तेव्हा काय सांगतात की ऑपरेशन आहे, 5 लाख रुपये भरा, 10 लाख रुपये खाली भरा, समजलं की नाही. आणि डॉक्टरांना आम्ही विचारतो व्यवस्थित ऑपरेशन होईल की नाही, सगळं नीट होईल ना. ते म्हणतात की तुम्ही देवाचं नाव घ्या. अरे मग तू कशाला झक मारायला तिथे आहेस, वरच्याचं नाव घ्यायचं, मग खाली पैसे कशाला भरायला सांगतो. मग बिघडतं तेव्हा देव कुठे जातो, तेव्हा तू बिघडलेला असतो. पण आपल्याला जाब विचारायची ताकद नाही आहे, इथपर्यंतची अवस्था यांनी गुंगी करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे मला आतून काही वाईट होणार नाही.
इतकं हे वाईट झालेलं आहे, एक्स्ट्रीम झालेलं आहे, कळत नाही, हा प्रॉब्लेम आहे आपल्याला. पण ताकद इतकी आहे, विचारांची ताकद इतकी आहे. बाबासाहेबांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, गुलामाला गुलामीची जाण झाल्यानंतर त्या क्षणी फेकून द्या. मला असं वाटतं तुमच्या या पॉडकास्टमधनं थोडी जरी जाण झाली असेल, आपण सगळेच काही विषय आपल्याला कव्हर करता आले नाही, पण जाण झाली असेल तर डिस्कशन न करता फेकून द्या. स्वच्छ मनाने जगाकडे बघा. तुम्हाला इतकं जग दिसेल की आपल्यापेक्षा, आपण जगाच्या पेक्षा खूप पुढे आहोत, गुलाम नाही आहे. पण त्यासाठी पहिली गुलामी फेकून द्यावी लागते, ती आतून फेकून द्यावी लागते. आणि ते करणारा कुठला सत्संग, बुवा, बापू, अवतारी पुरुष हे काम सांगणार नाही. हे माणूसच माणसाला स्वतःला विचारा, मी गुलाम आहे का? कारण माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे, आणि तो बुद्धिजीवी प्राणी आहे, त्यांनी क्षणोक्षणी दाखवलं पाहिजे. ते दाखवतील या प्रसंगातून, असं आपण म्हणूया. यावरती आता अधिक काय भाष्य करायची गरज आहे असं मला वाटत नाही. मध्ये बराच गॅप पडला, परंतु ज्ञानेश महाराज सरांना किमान महिन्यातून एकदा तरी येऊन भेटलं पाहिजे आणि त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत, ऐकले पाहिजेत. असं जे प्रकर्षाने वाटत राहतं ते का, ते आजच्या या संवादातून पण तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. सर, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही वेळ दिला. मी आपला आभार. नमस्कार.